आता हे चटणी आता जाऊन पहिला मटणाचा झणझणीत रस्सा करून बघणार. नमस्ते मॅडम, कुठून आलाय? आम्ही इचलकरंजी घेऊन आलोय. आणि मी पुण्याहून आले. आपलं नाव कसं मॅडम? दीपाली नंदकुमार बडकर. आणि आपलं? लीना बडकत. तुम्हाला इथला एक्सपिरियन्स कसा वाटला आजचा? एकदम छान वाटला. स्वच्छता पण छान आहे. आणि मसाला चटणी कशी झाली? हो छान मस्तच एकदम. झाली एकदम बारीक. तुम्हाला आवडली ना? हो आवडली नक्की. तुम्हाला जशी पाहिजे होती तशी बनली काय? हो 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 बनली की. बनली. तुम्ही नेहमी घरीच करायचा? आम्ही नेहमी घरीच करायचो. पहिल्यांदाच इंस्टाग्राम वर बघून आलेला आहे. हा. घरी करताना नेमका काय त्रास व्हायचा आणि तो इथं कितपत कमी झाला? काय घरी करताना खूप वैताग त्रास यायचा. व्हायचा. 8 दिवस जायचं. जायचे आमचे. इथे 1 दिवसात काम झालं आमचं. मिरच्या मसाल्यांची इथल्या चटणीमध्ये जे मटेरियल आम्ही वापरतोय त्या मटेरियलची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली? हो छान वाटलं. एकदमच छान. इथल्या स्टाफची अगदी चांगली ओळख झालेली आहे एवढ्या आता- वेळात. म्हणजे घरच्यासारखं वाटतं. वातावरण वाटलं आम्हाला. सगळा स्टाफ छान आहे. एकदम छान वाटाले. कारण घरी चटणी करायची म्हटलं तर 8 दिवस म्हणजे ते मिरच्या आणण्यापासून निवडण्यापर्यंत देठ काढून मग ते वाळवायचं सगळं, मग ते लसूण कांदा सगळं 8 दिवस त्यातच जायत होती. तर इथं आल्यावर तुषार मसालेवाल्यांनी आमचं काम खूपच हलकं केलेलं आहे आणि आमच्या महिलांचा त्रास खूप कमी झाला. आणि मेन म्हणजे घरच्यासारखी चटणी झालेली आहे. आणि घरच्यासारखं म्हणजे बाहेरून करून आणलेला फील आलेलाच नाही. घरीच केलेल्या, घरी जशी करतोय ना तशीच सेम झालेली आहे. आता हे चटणी आता जाऊन पहिला मटणाचा झणझणीत रस्सा करून बघणार. करा मटणाचा रस्सा करा आणि आम्हाला फोटो पाठवा. हो नक्की.